बोल की. अरे मला बोलायचं होतं 4-5 दिवसापासून ते, पण नंतर म्हटलं की जाऊ द्या, नको बोलायला. पण आता विचार केला की ठीक आहे, एकदा क्लिअरच करून टाकू, म्हणजे ते असं मनात नाही राहणार. बोल की. आता मी तुझं नाव नाही सांगणार, पण मग मला हर्ट झालं की हे तुझ्याकडनं एक्सपेक्टेड नव्हतं. असंच की काहीतरी तो खूप फालतू आहे, हे ते असं काहीतरी झालं. काय? कोण? काय तिने सांगितलंय, आणि ती तुझ्या पण खूप जवळची, माझ्या पण जवळची आहे. म्हणजे खरं सांगतो, मला एवढं घाण हर्ट झालं ना, की मला एक्सपेक्टेड नव्हतं की तू मला असं बोलशील. कोणावर विश्वास, तुझ्यावर ठेवू का तिच्यावर ठेवू, मला तेच कळत नाही. सृष्टी आणि हिंदवी मध्ये लटकणार माहितीये का? लटकणार म्हणजे हिंदवी सोबत, हिंदवीला काहीतरी शॉकच आहे, डेंजर वाला. खूप वेळा बोलली की मी नाही बोलली. आता मला चिडचिड होते माहितीये का, तुम्हाला तेच सांगतेय. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल. कशा सगळे भारी असणार. तर काय, आजचा ब्लॉग खूप जास्त स्पेशल आहे, कारण की आज आहे रक्षाबंधन. आय नो मी आज खूप भारी दिसतोय, मस्त नवीन शर्ट घातलाय, तरी असं आज आहे रक्षाबंधन. तर आज मजा येणार ब्लॉग मध्ये, आणि आजच्या ब्लॉग मध्ये मी प्रँक करणार आहे सृष्टीवरती. मी हे खूप दिवसापासून ठरवलंय की सृष्टीवरती प्रँक करायचं, आणि मी काय केलं माहितीये का, 4-5 दिवसापूर्वी सृष्टीला कॉल केला की सृष्टी, मला तुला काहीतरी बोलायचंय, तू फ्री झाली की मला कॉल कर, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तर तिने मला मग त्या दिवशी रात्री फोन केला, म्हटलं आता माझ्यासोबत सगळे, मी तुला फ्री झाले की कॉल करतो. त्यानंतर परत एकदा तिचा कॉल आला की अक्षय बोला, तुला काहीतरी बोलायचं होतं. म्हटलं अरे यार मी बिझी आहे, मी तुला परत एकदा फ्री झालं की कॉल करतो, पण खरंच खूप इम्पॉर्टंट आहे, मला बोलायचं तुझ्यासोबत. तर ती म्हणली का असं हाईप नको वाढू, बोल की तुला काय बोलायचंय. तर आता त्याला 4-5 दिवस झाले त्या गोष्टीला. आता मी निवांत तिला फोन करतो, तिच्यावरती खतरनाक प्रँक करणार आहे गाईज. खूप टाइम नंतर प्रँक व्हिडिओ येणार, म्हणजे ह्यावेळेस प्रँक आपला खतरनाक व्हायला पाहिजे. आणि आज रक्षाबंधन आहे, तर दिदी वगैरे पण येईल, आज मस्त रक्षाबंधन होईल, तिला काहीतरी गिफ्ट पण देऊ आपण. बघू ब्लॉग कसा पुढे जातो, तुम्ही कंटिन्यू करा. आणि मी कसं वाटतंय नवीन शर्ट मध्ये मला कमेंट करून सांगा. आज जरा जास्त खूप फास्ट बोलतोय, आज जरा जास्तच दिसते ना माझी एक्साइटमेंट, नेक्स्ट लेवल. ओके गाईज, चलो कंटिन्यू. आता मी चाललो स्टुडिओला, कारण की आज मी ऑफर टाकली होती आणि आज खूप रश असणार स्टुडिओला. सो यू कंटिन्यू द व्लॉग. टाटा बाय बाय, सी यू, लव यू. अभी वो घड़ी आई है जिसका हम सबको बेसब्री से इंतजार था गाइस. सृष्टीवर आता मी प्रँक करणार आहे, आणि तुम्हाला मी सांगितलं ऑलरेडी, मी 2-3 वेळेस सृष्टीला कॉल करून बोललो होतो की तुला मला काहीतरी इम्पॉर्टंट बोलायचं आहे, आपण फ्री असल्यावर बोलू. तर तिला फुल ती हाईप क्रिएट झाली आहे. आता मी एकदम अचानक असं फोन करतोय, बघू आता रिसिव्ह करते का, नाही तर नंतर करावं लागेल, पण लेट्स सी, देखते है. आता मोबाईल कारला कनेक्ट केलाय, म्हणजे आवाज चांगला येईल आपल्याला. ज्या व्यक्तीस आपण कॉल केलेला आहे ती सध्या इतर कोणाशी बोलत आहे. लेट्स सी, तिला कळेल मे बी असं वाटतंय, पण आपण ट्राय करू फुल की तिला नाही कळायला पाहिजे. ठीक आहे, एकदम सिरियस मोड मध्ये बोलू. कनेक्ट केलाय मोबाईल कारला. हॅलो. हॅलो, बोल ना. कुठे आहे सृष्टी? इकडे गावी आली. अरे यार, मग आता बोलू की नको बोलू? बोल की. अच्छा, अरे मला बोलायचं होतं 4-5 दिवसापासून ते, पण नंतर म्हटलं की जाऊ द्या, नको बोलायला. पण आता विचार केला की ठीक आहे, एकदा क्लिअरच करून टाकू, म्हणजे ते असं मनात नाही राहणार. बोल की. ठीक आहे ना, तू आहे ना आता फ्री? जेवण करते म्हणजे. मग बोलू की नको आता? बोल की. असं काय बोलायचं तुला की एवढं बात हे होते? अरे मी नव्हतं बोलणार. नाही, सॉंगचं नाही रे, त्याला काय सॉंगचं नाही. असं एवढं तुला हे करेल का सॉंग साठी? अरे मला एक तुझीच फ्रेंड आहे, तिने मला सांगितलं की असंच बोलता बोलली की सृष्टी तुझ्याबद्दल असं बोलत होती म्हणून. काय बोलतो? कोण? आता मी तुझं नाव नाही सांगणार, पण मग मला हर्ट झालं की हे तुझ्याकडनं एक्सपेक्टेड नव्हतं. बोल ना तू, मग ते क्लिअर पण होऊ शकतं ना. हा, पण मला हे एक्सपेक्टेड नव्हतं की हे तू बोलशील म्हणून. पण मी त्यामुळे तू पहिले पण कॉल केला की एकदा आपण बोलून क्लिअर करू, मला सृष्टीसोबत बोलायचंय म्हणून. पण मग त्यानंतर परत मध्ये कॉल नाही केला की ठीक आहे जाऊ द्या, नको. पण आता विचार केला की एकदा आपण बोलून क्लिअरच करून टाकू. काय बोललेली तू? काय? कुणाला? ते तरी सांग, कुठं काय ते तर कळलं ना. मग माहितीये तुला आता काय? मला तर नाही माहिती. मला लय डेंजर हर्ट झालेलं माहितीये. अरे काय कळलं तरी सांग, मग मी सांगेल ना कसं कोणत्या वेळेने तुझ्याकडे गेलं किंवा काय बोलले ते. तुला माहितीये ना सृष्टी, आता तुला काय
तुला माहिती आहे ना म्हणजे तू काय बोललीस माझ्याबद्दल. अरे पण मी ऐक ना, मी काय असं बोललेच नाही पहिली गोष्ट. पण तुला कळते कोणती गोष्ट तर तुम्हाला सांग ना, मग त्याच्यावरती कळलं ना आपल्याला की काय बोललो काय नाही, किंवा तुम्ही कोणत्या वेळी बोलले असेल, तुझ्यापर्यंत कोणत्या वेळी आलं कोणती गोष्ट, तसं पण असतं ना. असंच की काहीतरी तो खूप फालतू आहे हे ते असं काहीतरी झालं. काय कोण काय हा अजून काय काय हे आता तू माहिती ना तुला, त्याच्या पुढे तूच सांग आता मला. नाही असं का तुला बोललेच वाटलं? नाही मी, शक्यच नाही, असं का तुला शक्यच वाटलं? नाही. त्या पर्सनला घेऊन ये समोर माझ्या. त्याला असं मला एवढं काही नाही त्या पर्सनला वगैरे समोर आणायचं असं काही नाही, पण मला तुझ्याकडनं एक्सपेक्टेड नव्हतं म्हणून मी तुला कॉल केला. बोललेच नाही ना, जर बोलले असेल तर तू पर्सनला घेऊन ये ना, मी क्लिअरच होईल ना मग त्या पर्सन समोर. आणि तसं अरे मला तसं नाही करायचं की पर्सन समोर, किंवा असं भांडायचं वगैरे पण मला नाही असं काय वाटतं तू प्रँक करतोय. प्रँक मी तुला तेव्हाच केलं असतं ना, असं काही करायचं असतं तर. असं म्हणजे मी तुला सांगतो ना, नाही रे, मी मध्ये विचार केला की नको बोलायला जाऊ द्या, पण आता मला वाटलं की नको, मग ते नकोच आपलं नाही का फ्रेंडशिप नको खराब व्हायला बोलतोय तर असं. तर म्हटलं की आता क्लिअर करू. मग त्याच्यामुळे मला वाटलं की असं तुला काय वाटलं, आणि तू बोलायचं तर थर्ड पर्सन सोबत नाही ना बोलायचं. ऐक ना, पण असं तुला काय माहिती ना, तुझ्याकडे प्रूफ आहे का त्या पर्सननी बोललेल्याचा, मी बोललेल्याचा? आहे का तुझ्याकडे प्रूफ? तिने सांगितलंय, आणि ती तुझ्या पण खूप जवळची, माझ्या पण जवळची आहे. अच्छा, त्याने सांगितलंय म्हणजे एक्सप्लिसिट कोण असं? तेच. तू मी असं काय बोललेच नाही. आपला फक्त ब्लॉग वरती विषय झाला होता. आपण ब्लॉग टाकले होते बस. असं मी थर्ड पर्सनला का बोलेल? थर्ड पर्सनला बोलेल तर ते फक्त हिंदवी होती. हिंदवी का काय बोलेल पहिली गोष्ट. तर आमच्यामध्ये बोलणं जर झालं तर आमच्या दोघींना झालं असतं ना, पण आमच्या दोघींमध्ये पण काय झालं नाही, तर मग ती तुला सांगायचा काय संबंधच येत नाही. म्हणजे खरं सांगतो मला एवढं घाण हट झाला ना की मला एक्सपेक्टेड नव्हतं की तू मला असं बोलशील. दुसरं कोणी असं मी सोडून बोल म्हणजे काहीच नसतं, मला डेंजर हट झालं सृष्टी. अरे पण मी बोललेच नाही, पागल आहे का रे? असं का बोलेल मी? मग तेच मला जाणून घ्यायचं की तू असं का बोलली माझ्याबद्दल. तुम्ही बोललेच नाहीये. मी म्हणते की तुला तुझ्या पर्सनला घे म्हणून सोबत समोर. आणखीन खूप काय काय बोललेली तू. काय? मला नाही बोला वाटत माहिती आहे. शक्यच नाही. आता माझ्या गोष्ट बिलीव्हच नाही होत. मला पण बिलीव्ह नाही झालेलं. मी बोललेच नाही तर कसं काय असेल? मला पण बिलीव्ह नाही झालेलं की तू असं बोलशील म्हणून. तर मी तुला म्हणते त्या पर्सनला घे कॉन्फरन्सवर किंवा बोल, मला सांग बोलायला. मी बोलते बरोबर, मग कळलं ना, समोर समोर होईल ना. मग नको तसं नको करायला, ते तोंडावर पडल्यासारखं होईल. का नको कर? का तिने मला शपथ दिली माहिती का की तू माझं नाव नाही सांगायचं म्हणे, काही जरी झालं तरी मी तुला विश्वासाने सांगते. असं झालं ना, मग मला असं वाटलं की त्याच्यामुळेच मी सांगत नव्हतं की आता परत मी तुला बोललो ना तर परत त्या पर्सनचं नेम मध्ये येईल, आणि त्यामुळे ते परत मग असं नको व्हायला की मी सांगितलं तुझं तिचं नाव वगैरे. मग त्यामुळे मला वाटलं की मी तुला काय बोलते तर, पण मी बोललेच नाही ना ही गोष्ट. बोलले असेल तर ठीक आहे ना, पण मी समोर हे पण करायला तयार आहे की तू त्याला बोल, समोरचे घे त्या मुलीला, कोण असेल एक्सपायझेड मुलगा मुलगी कोण असेल ते. कोणावर विश्वास तुझ्यावर ठेवू का तिच्यावर ठेवू मला तेच कळत नाही. समोर कर माझं म्हणणं आहे. मग तेच तिने मला शपथ सांगितलेली की तू मला, त्याच्यामुळेच मला तुला बोलायचं नव्हतं की असं तिचं नाव वगैरे सांगायचं हे ते. मला तेच नको होतं की जाऊ द्या आता बोललं तर बोललं काहीतरी. मला फक्त ते म्हणायचं की असं का तुला वाटलं. मला माझं काय भांडायचं पण नाही तुझ्यासोबत, पण तुला का असं वाटलं की म्हणजे तू असं का बोलली असं. अरे पण तुला मी बोललेच नाही, तू घे त्या पर्सनला समोर. मी जर बोलले असं तर मी बोलले पण असते ना की नाही मी काही नको ते नको घेऊ बोलायला, मी नाही त्याच्यासोबत बोलणार, मी कसं बोलणार काय. पण मी बोलते की घे म्हणून त्या पर्सनला, सजड कोणी असतं त्याला समोर कॉन्फरन्सवरती मी बोलते. ती नाही म्हणते तिचं नाव सांगायला. का नाही म्हणते ती? तिला जर तेवढं तिच्या दम आहे तर ती बोलेल ना की मी बोलते म्हणून. तिचं खोटं बोलते मग तिला समोर नाही यायचंय तर. नाही बोलले मी, का फालतू का म्हणलं पहिली गोष्ट. ते मला तेच नाही कळलं ना की तू असं फालतू येतो असा येतो आणि काय मी समजा व्हिडिओवर ऐक ना, मी जर बोलतो म्हणा व्हिडिओवर एखादी गोष्ट होऊ शकते किंवा काय असं होऊ शकतं, त्या गोष्टी मी फालतू का म्हणाल पहिली गोष्ट हे सांग मला. मला तेच तर नाही कळत, म्हणून तुम्ही तुला कॉल केला ना की बाबा तू का असं बोलले माझ्याविषयी, आणि काय असेल तर तुम्हाला समोरासमोर क्लिअर करायचं ना, असं थर्ड पर्सन सोबत नाही ना बोलायला पाहिजे. अरे पण मला तू ते सांग ना की त्या पोरीला घे मग कॉन्फरन्सवर. मी बोलते नाही बोलले तर संपला विषय तिथंच ना. एक काम करीला घे कॉन्फरन्सवर.
घे कॉन्फरन्सवर. तूच घे, तुझीच फ्रेंड आहे ती. कोण? हिंदवीला घे कॉन्फरन्सवर. हा लगेच घे. आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्याने आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे. सृष्टी आणि हिंदवी मध्ये लटकणार माहितीये का? लटकणार म्हणजे जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उन्होंने आपके कॉल हिंदवी को सोबत होल्ड पर हिंदवीला रखा काहीतरी है. शॉकच आहे, डेंजर कृपया वाला. लाइन पर बने रहिए. बघू आता काय होतं. The person you are speaking हिंदवीची with reaction has बघू put your आपण. call on hold. हॅलो. हा नाही तिने उचलला फोन. अच्छा. हा पण मी असं बोलले का? तुला असं वाटतं का रे मी बोलले? माझा स्वभाव पण नाहीये, तू असं कसं बोलतोय रे? मला तेच कळत नाही ना सृष्टी की तू नाही असं बोल. मला ते त्याच्यामुळे जास्त हर्ट झालं की आपलं असं काही एवढं मध्ये बोलणं पण नाही झालं, काहीच नाही झालं, तर तू असं माझ्याविषयी कसं बोलू शकतो? काय मी कोणाबद्दलच काहीच बोलत नाही. तुझं काय ह्याच्यामध्ये? तुझं काय कोणाबद्दलच? कोणी पण असो, हिंदवी जरी माझ्या जवळच्या असेल तरी मी कधी कोणाला सांगणार नाही हिंदवीच असेल, काय पण असू देते ना, ती कोणाला सांगेल. तीच गोष्ट मला डेंजर हर्ट झाली, म्हणजे नेक्स्ट लेवल. मी तरी पण मी तुला बोलणार होतो त्या दिवशीपासून बोलणार होतो, पण मग असं झालं की नको बोलायला. मध्येच नाही का तो विषय पण टाळला, मध्ये तुला फोन पण नाही केला की नको, पण आज मला असं झालं की नको यार. अशा गोष्टी उलट बोलल्या पाहिजे ना, क्लिअर होतात गोष्टी लगेच. त्यामुळेच म्हटलं की एकदा आपण क्लिअर करू, बघू तरी नेमकं तिला सृष्टी का असं बोलली असेल माझ्याविषयी. नाही पण मी असं बोललेच नाही, 101% घेऊन सांगते. मी असं का बोलेन? पहिल्या गोष्ट माझा स्वभाव पण नाही, मला त्या गोष्टी आवडत पण नाही. हिंदवी खोटं बोलते काय माहिती. हिंदवी नाही बोलणार असं, मी हिंदवीची पण गॅरंटी देते. हिंदवी तुला असं बोलणारच नाही. तुला मिसअंडरस्टँडिंग झाली असेल किंवा असं काय झालं असेल, बट असं काहीच नाही. तू असं काही विचार करू नको. असं कुणीही काही बोललेलं नाही. मी पण बोललेलं नाही तुझ्याबद्दल असं काहीच. फक्त व्हिडिओवरून झालं तर एकदा व्हिडिओ ते कोलाबचं आपण ऍक्सेप्ट केलं होतं. मी ऍक्सेप्ट नव्हतं केलं, मला तेच वाटलं होतं की तुला वाईट वाटलं असेल, मी ऍक्सेप्ट नाही केलं. पण तेव्हा मी कामच होते त्यामुळे मला त्या गोष्टी झाल्या नाही पटकन ऍक्सेप्ट होईल करून. तेवढंच सीन झालं होता. मग तेवढंच मी तिला बोलली होती की त्याला वाईट वाटलं असेल, वेगळं नसेल ना वाटलं, तर मी ऍक्सेप्ट नाही केलं वगैरे, बस. बाकी तरी वाईट का बोलू रे? आणि कुणाबद्दल का कशाला आम्ही वाईट बोलू एकमेकींना? असं बोलतोयस काय तू? खरंच वाटतंय तुला? मी काय म्हणते ना, 3-4 दिवसापासून मी डेंजर ट्रिप मध्ये होतो की ही का असं बोलते माझ्याविषयी, आणि बोलते तर मला बोलायला चुकून ह्या गोष्टींचा जर ब्लॉग आला तर तू मेला लक्षात ठेव. आता सांगते, प्रँक बिंग जर करत असेल गाईज, हा जर प्रँक करत असेल ना तर मी ह्याला तिथं जाऊन मारणार. मी आताच सांगते, प्रँक करण्यासारखाच विषय नाहीये. मी ते माझा मूड पण नाही सध्या प्रँक करायचा. हे पण रेकॉर्ड कर जर तू करत असशील तर म्हणते मी. पण असं काही बोललेलं नाही गाईज, मी असे काही बोललेलं नाही ना, कोण काय त्याच्याबद्दल वाईट बोललेलं. मला प्रँक करायचा मूडच नाही सध्या, प्रँक वगैरे करायचा. मी प्रँक केला असता, तुला फर्स्ट कॉल मध्येच प्रँक केला असता 5-7 दिवसापूर्वी. मी खूप विचार केला की तुला मी कॉल करू की नको. ऐक ना, मग बरं तू हिंदवीला घे कॉन्फरन्सवर, तुला वाटतंय तर. नाही उचलते ना फोन, म्हणते तिथं बोलणार नाही. मी 100% सांगते ना, असं काही विषय झालेलाच नाही, असं काही बोललेच नाही मी. माझा तुझ्यावर आहे की तुला ट्रस्ट त्या गोष्टीवर ठेवायचा आहे की नाही ठेवायचा. म्हणजे ती बोलणार नाही म्हणजे मी खोटं बोलतो असं म्हणायचं तुला? आणि बोललंच नाही तर मग काय, कसं काय तू असं इमॅजिनरी एकदम कसं बोलणार ना? मी त्या गोष्टी बोललेच नाही. मी जर बोलायचं तर मला माहिती असतं की माझ्या गोष्टी बोललेली, पण मी गोष्टी बोललेच नाही, तर मग मी कसं ऍक्सेप्ट करू ना की तू असं जे बोलतोय ते खरं आहे? म्हणजे हिंदवी बोलणार नाही म्हणजे मी खोटं बोलतोय का? हो, तूच खोटं बोलतोय. कसं रे, काय संबंध आहे का? कशाला कोण काय बोललं सांग बरं? पहिली गोष्ट वाईट का बोलणार? आपल्या लोकांमध्ये आपण का वाईट बोलणार? पहिली गोष्ट ही आहे. तेच मला कळत नाही की तू आपापल्या लोकांमध्ये आपापल्याच लोकांविषयी काय वाईट बोलतेस? बोलतेस म्हणजे मी बोलले नाहीये. तू बोललीस सृष्टी, माहितीये मला. नाही बोललीस माझ्याबद्दल असं. मी तुला फोन, मला माहिती म्हणून मी बोलतो, तू बोललीस माझ्याबद्दल. मला माहिती नाही मी असं नाही बोललेली. मी का बोलले तुला? फालतू का बोलेल मी तुला? हे सांग बरं. तू नाही ऍक्सेप्ट करणार आहे का? नाही, कारण का मी बोललेच नाही. जाऊ दे, आपण सोडून द्या विषय इकडे. सोडून कशाला विषय? क्लिअर का नाही करत तू? तुला कळेल पण ना. मला तुझ्यासोबतच क्लिअर करायचं होतं, पण तू पण आता काही ऍग्री नाही करायचं. सोड, मला काही डिबेट वगैरे पण नाही करायचं. माझ्यासोबत क्लिअर करायला मी तुला बोलते पण आहे ना की तू घे कॉन्फरन्सवर. तुला तुझ्या बाजूने सांगितलं, त्याला कॉन्फरन्सवर घे, समोर विषय होईल ना तो क्लिअर. मग तुला ते पण नाही करायचं, मला तुझ्या गोष्टी क्लिअर पण नाही करायच्या. क्लिअर करण्यासाठीच कॉल केला ना मी सृष्टी. हा, पण मी क्लिअर करते ना. मी तुला म्हणते की घे कॉन्फरन्स वरती, की तुला कोण बोलतोय XYZ असं चुकीचं. तिच्या गोष्टी बोलल्याच नाही, त्या गोष्टी तुझ्या कानापर्यंत येत आहेत. तेच तू एक्सेप्टच करत नाही ना, तू असं बोलली म्हणून. अरे ऍक्सेप्ट करायला बोलले तर पाहिजे ना. पागल आहे का रे? मी ऍक्सेप्ट जेव्हा करेल ना, जेव्हा मी बोलली, जर मी बोललेच नाही तर मी ऍक्सेप्ट का करू ती गोष्ट?
तू बोलली म्हणून एक्सेप्ट कर. मला माहिती तू बोललीस ते, पण मला माहिती मी काय म्हणतो तू एक्सेप्ट कर. मला काहीच घेणं देणं नाही पुढे की काय का बरं बोलली ते पण विचारणार नाही तुला. तू बोलली तर ठीक आहे, बोलली बाई. पण मी बोललेच नाही. तू हिंदवीला घे कॉन्फरन्सवर, तू घे. तुला वाटते मी हे करायला तर तू घे ना कॉन्फरन्सवरती की मी तुझ्या तिच्या तोंडातच कळलं ना तुला की मी बोलली का नाही बोलले ते. मला तिच्या तोंडून नाही ऐकायचं, मला तुझ्या तोंडून ऐकायचंय. का तू तुझ्या तोंडात ऐकूनच मला फोन केलाय ना, मग तुझ्या तोंडातच खरं ऐक ना. पण आता मला तुझ्याकडनं खरं ऐकायचं की का नाही. मी बोललेच नाही. मी जर असं बोलले असं ते मी ऍक्सेप्ट केलं असतं जे काय आहे ते, पण मी बोललेच नाही. ते मी ऍक्सेप्ट का करू उगीच, कारण की मी असं बोलूच शकत नाही. आणि मी एखाद्याला नाव का ठेवू, पहिली गोष्ट मी फालतू का बोलेल, पहिली गोष्ट सगळ्यात मेन. जाऊ दे, ऐक ना सृष्टी, सोडून दे आता विषय इकडे, सोड, काय नको. सोडण्यासारखं काय आहे? तू माझं डायरेक्ट असं हे करतोय. मी काहीच नाही केलं सृष्टी, तूच बोलले माझ्याविषयी असं. मी काही बोललो का असं तुला? मी तुला भांडलो पण नाही आणखी. मी फक्त तुला नॉर्मल विचारलं की असं का सृष्टी. तू भांडलाय, तू डायरेक्ट बोलतोय मला की तू बोललीच म्हणून. पण भांडलो थोडी मी तुझ्यासोबत. माझा टोन आहे भांडण्यासारखा. भांडलंच तू, हे काय मग? भांडण्याचा टोन असा असतो का सृष्टी? हो, तुम्हाला डायरेक्ट भांडण्याचा टोन म्हणजे तुम्हाला बोलतोय की तू बोललीच आहेस, तुम्हाला खरं सांग. तुम्ही तुला सांगते की मी असं बोलली नाही, तुला मी एवढं पण बोलते की तू हिंदवीला कॉन्फरन्स वरती घे म्हणून. प्लीज स्टे ऑन द लाईन. आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्यांनी आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे. कृपया लाईन वर राहा. जाऊ दे, ती फोन उचलत नाहीये. तिचं कॉल येईल ना तेव्हा मी तेव्हा क्लिअर होईल सगळ्या गोष्टी. आणि हे प्रँक नाही, हे मला शपथ घेऊन सांग मम्मीची तुझ्या. अरे यार सृष्टी, माझा खरं मूड नाही माहिती प्रँक. मम्मी शपथ, तू बोल मम्मी शपथ सृष्टी, हा प्रँक व्हिडिओ नाही किंवा हा ब्लॉग नाही. अरे तू मजाक करते यार सृष्टी, सिरियसली मजाक नाही करते मी, सिरियसली बोलते. सिरियसली मजाक करते तू व्हिडिओ कॉल कर. मी पूर्ण घामाघूम झालोय माहिती, एवढं टेन्शन मध्ये मी. पण मी तुला बोलते ना, नाही बोलली मी, संपला विषय ना. आणि तुला मी एवढं माझा हिंदवी फोन उचलत नाही, ती कामात असेल किंवा काहीतरी काम चालू असेल म्हणून उचलत नाहीये ती फोन. पण ते पण होईल क्लिअर तिचा फोन आल्यानंतर. तू ऐक ना, तू बोलली तर सरळ सांगून दे ना, आपण संपून टाकू ना. मी नाही बोललं काय बोलणार. अरे पण मी बोललेच नाहीये, पागल आहे का? मी बोललेच नाही तर मी काय एक्सेप्ट करू सांग बरं. अक्षय, तुला जर एखादं पर्सन बोलतोय की तू असं असं बोललाय आणि तू ते बोललंच नाही, तू एक्सेप्ट करशील का ती गोष्ट? जर मी बोललो तर मी एक्सेप्ट करेल. नाही बोलला ती काय करशील तू? नाही बोलला तर नाही करणार ना. हा मग तेच आहे, मी पण बोललो तर करेल ना. पण बोललो तर करेल बोललेच नाही ना. तू बोललीस ना. नाही बोलली मी. तू बोललीस असं? नाही बोलली. तुला एक्सेप्टच नाही करायचं म्हटल्यावर काय फायदा हिंदवीला पण कॉल करून? तिच्या समोरून तू असंच म्हणशील. ऐक ना, मी का बोलेल? ती स्वतःहून सांगेल ना, मी तिला विचारेल ना डायरेक्ट. ती तर सांगेल ना की तू असं बोललीस म्हणून. अब ती कळेल ना, तू कॉन्फरन्स घे. ती उचलत नाही ना फोन, तर काय माझं पण थोडी उचलणार आहे तर ती बिझी आहे तर. बघ तू कॉल करून उचलला तर तुझं उचलेल. जाऊ दे, सोड. तू सांग मला फक्त आता शेवटचं, तू बोलली की नाही? मी नाही बोलली. मी बोलले असते तर मी ऍक्सेप्ट केलं असतं, पण मी बोललेच नाही. पहिली गोष्ट, माझा तो स्वभावच नाही की एखाद्याबद्दल मागून काहीतरी वाईट बोलू. प्लीज. आणि मी खूप वेळा बोलली की मी नाही बोलली. आता मला चिडचिड होते माहितीये का, तुम्हाला तेच तर सांगतेय. नाहीच बोलते तू केव्हाच. तेच सांगतोय की बोलली. हा मग तू बोलली म्हणून सांगतोय ना. तू एक्सेप्ट करा. मी बोलले ठीक आहे, सोड. सहज बोलले की बाबा बोलून गेले बोलता बोलता, असं काहीतरी एक्सेप्ट करा आणि सोड. नाही बोलली मी, असं सहज सुद्धा बोलत नाही कोणाला. बोलले असेल ना, गेला असेल तोंडातून निघून. तसं तोंडातून काही संबंधच येत नाही बोलायचं. हिंदवीचा फोन आला की गोष्टी क्लिअर होतील ना तुला, तर मग तिचा फोन आला की आपण बोलूया त्या विषयावर. ठीक आहे, चालेल. ठीक आहे, चालेल. तर गाईज, आता हिंदवीचा कॉल आल्याच्या नंतर मजा येणार आहे. केव्हाच आम्ही ट्राय करतोय, ती ट्राय करते की हिंदवीला कॉल करेल, तर हिंदवीला कॉल कॉन्फरन्स आला तर बघू आता हिंदवीचे काय रिएक्शन असतील याच्यावरती. कारण की मी डायरेक्ट हिंदवीचं नाव सांगून दिले की हिंदवी असं असं मला बोलली आहे. अभी तो मजा आने वाला है भाई, तुम देखो अभी. चला बघू आता कॉल आल्यावर आपण पुढे कंटिन्यू करू ब्लॉग. तर काय, आता प्रँक खूप मोठा चाललाय. आता मी सृष्टीला सांगतो की हा प्रँक होता. आता ती फोन उचलते की नाही काय माहिती. चल सृष्टी. आपण ज्या व्यक्तीस फोन आला काय सृष्टीचा? हॅलो 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 सृष्टी, हम बोले. येस, हुज दिस? दिस इज अक्षय. ओके. ऐक ना सृष्टी. नाही बोलायचंय मला.
शीट तुला कळालं का प्रँक होता? कोणी सांगितलं? बोलायचं नाही. का बरं? तू माझे फोन नाही उचलले चक्क? नाही उचलणार मी तुझ्या फोन इथून पुढं. काका हिंदवी येते. अरे बापरे, हिंदवी सांगितलं का तुला? हॅलो, अरे तुझा मोबाईल मेला का रे? हॅलो हॅलो, एकच मिनिट थांब, मी अक्षय फोन करते. एकच मिनिट. हा लवकर कर, मला व्लॉग आता एंड करायचा तुझ्या प्रँक सोबत. अरे बापरे, सृष्टी मुद्दामून माझा फोन उचलत नव्हती कारण की तिला हिंदवीने सांगितलं होतं की हा प्रँक करतोय म्हणून, आणि आता युवराजच्या नंबरवरून त्यांनी फोन उचलला. कसली चिडली बघितलं, डेंजर. ओके चला, आता हा प्रँक इकडे झालाय. परत फोन बघू आता मी काय बोलतो काय नाही. तर नेक्स्ट प्रँक कोणावर करायचा आहे, आणि आणखीन मला काहीतरी असं इनोव्हेटिव्ह प्रँक सांगा की काय करायला पाहिजे. कमेंट करा या ब्लॉगच्या खाली. मी जो प्रँक असं काहीतरी भारी वाटेल ना मला, मी तो 100% नेक्स्ट ब्लॉगमध्ये करणार. आता आपले डेंजर प्रँकवाले व्हिडिओ येणार आहेत. सो कमेंट करा आणि मला सांगा की नेक्स्ट प्रँक तुम्हाला काय पाहिजे. ठीक आहे, लाईक करा व्हिडिओ, विसरू नका लाईक करा.